कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गाय, साय, रक्तबंधू, म्हणजे गाय, गाय म्हणजे गाय, प्राणी। त्याचा दुसरा अर्थ काय असू शकतो? हो, आणि रक्तबंधू म्हणजे सख्खा भाऊ, तोच अर्थ असेल ना? साय, काहीच कळत नाहीये। हे सगळं वरवर वाटतंय तसं नाहीये, ह्याचा काहीतरी वेगळा अर्थ आहे। मला सांग, हे शब्द कुठे वाचल्याचं आठवतंय तुला? नाही, मी ही सगळे श्लोक पुन्हा एकदा वाचले, पण मलाही कुठेही असा उल्लेख आढळलेला नाही। काहीतरी अर्थ असणार या सगळ्या मागे। नेत्रा, तू आबांना एकदा विचारशील का प्लीज? विचारते। नाही साहेब, आबांना नको विचारायला। आबांना हे सगळं सांगितलं ना तर मग ते खूप काळजी करत बसतील। बरोबर आहे तुझं नेत्रा, आपणच अर्थ शोधूया या शब्दांचा। ठीक आहे, मग मी आज ऑफिसला जात नाही, आपण बघूया त्याचा अर्थ काय। नाही साहेब, तुम्ही जा ऑफिसला। मित्र, पण याचा अर्थ काय आहे ते कळल्याशिवाय मला पण नाही चैन पडणार। म्हणूनच म्हणते मी, तुम्ही घरी थांबलात ना तर तुम्ही सतत याच गोष्टीचा विचार करत बसणार, अस्वस्थ होणार। त्यापेक्षा तुम्ही ऑफिसला जा, कामात तुमचं मन रमेल, तुम्ही ह्या सगळ्याचा कमी विचार कराल, अस्वस्थ नाही होणार, म्हणून सांगते। आणि आम्ही आहोत ना, आम्ही बघतो, आम्ही करतो विचार यावर। नेत्रा सांगते ते ऐक, आणि आम्हाला काही कळलं तर आम्ही कळवू ना तुला। हां, बरं ठीक आहे, पण तुम्ही प्लीज आईकडे लक्ष द्याल आणि काही वाटलं तर लगेच कळवाल मला। तुम्ही बाईसाहेबांची काळजी नका करू, त्या रात्रभर जाग्या होत्या ना, आता सकाळी झोप लागली त्यांना, अजून उठल्या नसतील। ठीक आहे, मी जाताना बघतो तिला। नाही, तुम्ही त्यांना आता भेटायला नका जाऊ। मित्र, पण मी तुम्ही एकट्याने त्यांना नाही भेटायचं, आणि त्या उठल्या की मी कळवते ना तुम्हाला। ठीक आहे, येतो। हे शब्द म्हणजे
विरोचकाने आपल्यावर टाकलेलं जाळं असू शकतं. अद्वैत, काय झालं? आधी अद्वैत, आई गो. आई गो. आई गो. दमले रे, खूप दमाल झाला. आईला विरोचकांनी गच्चीवरून ढकलून मारलंय आधी. फाल्गुनीचं बाळ केलं, त्या बाळालाही विरोचकानेच मारलंय आधी. फाल्गुनी, तू स्ट्रॉंग आहेस की नाही? स्ट्रॉंग नाही, अनलकी आहे मी रे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.